चला आता वेळेची काळजी घेणं सर्वांसाठी बंधनकारक असेल. पहिला बॉल जसा पडेल तसा इथे या ठिकाणी टायमर ऑन होईल. पहिली 3 षटकं 15 मिनिटांमध्ये तुम्हाला कंपल्सरी कंप्लीट करावी लागतील, अन्यथा चौथ्या षटकात तुम्हाला या ठिकाणी दंडित केलं जाईल. वेळेची काळजी घ्या. थँक्यू सोमनाथ काडे सर. मयूर आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा, मयूर दिनकर. दोन धावा पहिल्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाल्या. मयूर दिनकरला पाहतोय गोलंदाजी मार्कवर. रुपेश आणि गणेश एकच धावे का? सिंगल पाहायला मिळाली पहिल्या चेंडूवर. मयूर दिनकरला गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. स्ट्रायकर इनवर गणेश आहेत. चांगला चेंडू, चेंडू हवेत. मॅच गोल्डन विकेट. गणेश बॅक टू द पवेलियन. पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता गणेशचा. बिग विकेट डाऊन. गणेश बाद झालेत. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये किशोर मेजर दाखल होताना पाहायला मिळतील. 4 षटकं झाल्यानंतर लगेचच टॉससाठी संपर्क साधायचा. टीम पप्पू 11 धसई आणि त्यांच्या विरुद्धामध्ये त्रिशा 11 आई गावदेवी 11 शेंद्रून. एक या धावसंख्येवर पहिला हदरा, पहिला धक्का जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. बिग विकेट, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी राहिली आहे पहिल्या मॅचमध्ये. ॲज अ बॅटर म्हणून सातत्यानं मयूर दिनकरला आपण पाहत असतो, परंतु पहिल्याच मॅचमध्ये त्याने जबरदस्त गोलंदाजी करत मॅन ऑफ द मॅचचा किताब जो मात्र पटकावला. तोच आता सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. इथे टाकलेला बॉल, सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 2 या धावफलकावर. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळेल पंचांकडे अपील. चांगली गोलंदाजी जे मात्र पाहायला मिळते. धर्मेंद्र वर्मा सर, आपण कुठे असाल तर लगेचच सुनील माळी सर यांच्या संपर्क साधा. धर्मेंद्र वर्मा सर. 3 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर तयार. मयूरला पाहतोय आपण गोलंदाजी करत असताना.
इथे टाकलेला बॉल, चांगली गोलंदाजी, पहिल्या षटकात टिच्चून मारा मयूरदिनकरचा, फक्त धावा खर्च केल्या 3 आणि गणेशची सर्वात मोठी विकेट. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धापलकावर 3 धावा संधी डीजेला. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला. ऋतिक, पहिलाच बॉल, फटका चांगला, डिपाक्षरा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक येतील. क्षेत्ररक्षण तिथे थोडंसं खराब राहिलं. पाहता पाहता या बॉलवर धावा येतील 2. 2 धावा, 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 5 या धावफलकावर. 5 ऑन द बोर्ड. 4 षटकांची लढत, सेकंड राऊंडचा सामना. पहिला सामना आजच्या दिवसातील 5वा. यानंतर 4 षटकांची सेकंड राऊंडची लढत आणि क्वार्टर फायनल क्वालिफायर ती मात्र 3 षटकांची. हा शेड्यूल आपल्याला कंप्लीट करायचा आहे, त्यामुळे वेळेमध्ये सामने सुरू होणं फार गरजेचं. रनआउटची संधी आणि आता फलंदाज बाद. रुपेश बॅक टू द पवेलियन. बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. राज, विकेट मिळते. धापलकावर 2 बाद 6 धावा. गोलंदाजी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. गोलंदाजी मार्कवर तयार. ऋतिक, वेगात चेंडू टाकलाय, तितका चांगला फटका. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर, क्षेत्ररक्षण चांगलं आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा या बॉलवर येतील. संघाची धावसंख्या वाढेल 2 दिवसाच्या 8 धावा धावफलकावर. ऋतिकला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना. गोलंदाजी ट्रॅकवर. सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्दचं हे आयोजन तुम्ही पाहतायत. आजचा या क्रीडा स्पर्धेचा दिवस क्रमांक 7वा, दुसरी रात्र. इथे टाकलेला बॉल, लाईन लेंथ इथे चेक करावी लागेल. चांगला चेंडू राहिला, तेच पंचांनी सांगितलं. चेंडू आला डॉट, चेंडू निर्धाव. व्हेरी गुड बॉल. आणि तिसऱ्या पंचांची मदत इथे पाहायला मिळते. घेतला आणि त्याचा फायदा अंबरच्या टीमला होतो. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या, ऍक्शन रिप्ले देखील तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. भरपूर क्लोज निर्णय होता. फेवर मध्ये जातोय बॅटिंग करणाऱ्या टीमच्या. गोलंदाज ऋतिक गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. इथे टाकलेला बॉल, बॅक टू बॉल, फटका जो मात्र सजवला. तिथे येतील क्षेत्ररक्षक. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा या बॉलवर येतील. संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल आता 11 ऑन द बोर्ड.
गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला ऋतिकचा बॉल चांगला राहिला. 11 धावा, 2 फलंदाज बाद आहेत. महत्वाचं षटक मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल शिल्लक आहे ऋतिकच्या या षटकातील. स्ट्रायकर एंडवर, बॅटर सध्याच्या घडीला किशोरच्या बॅटमधून सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल, मयूर आले क्षेत्ररक्षण चांगलं आहे. रनआउटची संधी, फेके खराब, 2 धावा. संघाची धावसंख्या वाढेल या 2 धावांच्या मदतीने जाऊन पोहोचेल ती आता 13 या धावपलकावर. 2 षटकांचा खेळ समाप्त, 13 धावा. डीजे क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं शिवळे आणि आंबेळेवरून आरिफ शेख, भारत पवार, राजू पवार हे सर्वच मित्र परिवार उपस्थित आहेत. सर्वांचं भगवा चषकाच्या वतीनं सहर्ष स्वागत. आणि लवकरच आपल्या भेटीला शिवळे प्रीमियर लीग, आंबेळे प्रीमियर लीग ही क्रीडा स्पर्धा येते. सर्वांचं सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर आवेश यांना आमंत्रित केलं. दोन बाद 13 धावा. चला, वेळ वाचवणं फार गरजेचं. वेळ कुणासाठी थांबत नाही. इथे टाकलेला बॉल बिगिट केला. उंची जास्त, लांबी कमी मिळाली. 2 धावा या बॉलवर येतील. सिंगल डबलवर जास्तच भर दिलाय सध्याच्या घडीला. मोठे फटके आलेच नाहीये. गणेश बाद झाल्यानंतर संघ अडचणीत आला. 2 धावा. संघाची धावसंख्या धावपलकावर 15. किशोर परटोले आणि राज कडव ही जोडी मैदानाच्या खास करून या क्रीडा स्पर्धेचा आनंद अरुणजी पवार, प्रसिद्ध उद्योजक साखरे हे देखील घेतात. ट्रॉफी सौजन्य त्यांच्या माध्यमातून ओपन ग्रामीणसाठी लाभलं. त्यांचंही सहर्ष स्वागत. 2 बाद 15. आवेश इथे टाकलेला हा चेंडू, शपलोत फटका खेळण्याचा प्रयत्न. तिथे रन आउटची संधी निर्माण झाली. खेळाडू देखील थोडेसे इंजर्ड होताना पाहायला मिळाले. तिसऱ्या पंचांचा काय निर्णय येतो ते पाहायचं आपल्याला. नॉट आउट. तिसऱ्या पंचांची आता मदत घेतली. थर्ड अंपायर सॉफ्ट सिग्नल, नॉट आउट. तिसऱ्या पंचांची मदत. ऍक्शन रिप्ले मध्ये स्पष्ट जाणवेल काय चित्र घडलं. तिसऱ्या पंचांची मदत आणि तिसऱ्या पंचांचा डिसिजन. OUT फलंदाज बाद. विकेट. अजून एक धक्का. विकेटचं पतन होतं.
फलंदाज बाद होताना पाहायला मिळतील. अजून एक धक्का इथे बसत असताना. चला न्यू बॅटर, चला लवकरात लवकर मैदानाच्या आत. काहीसं कानमंत्र गणेशने देखील मैदानाच्या आतमध्ये देऊन आला. धावा बनवणं गरजेचं राहील. ॲक्शन रिप्ले देखील ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. बॅट ड्रॅग करत असताना बॅट हवेमध्ये राहिली आणि एसटी रक्षकाचं कौतुक तिथे व्हायला पाहिजे. ज्या प्रकारचं एसटी रक्षण त्याचं पाहायला मिळालं. ॲक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. अप्रतिम टेलिकास्ट. खास करून गणेश वारगडे यांचं कौतुक व्हायला पाहिजे. चांगलं क्षणचित्र त्यांच्या माध्यमातून टिपले जातात. तीनही कॅमेरामन भरपूर चांगली मेहनत घेतात. बाबू रॉय, टेन क्रिक लाईव्ह मॅनेजर गोविंद कामत आणि गणेश वारगडे. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहतायत. अवेशला धावपलिकावर 3 बाद 15 धावा. इथे टाकलेला बॉल बिग हिट केलाय. चेंडू उंच हवेत. कॉटन बोर्डची संधी. सेकंड अटेम्प्ट मध्ये चांगला झेल अवेश कडून. फलंदाज बाद. अजून एक धक्का. दिनेश बॅक टू द पॅव्हिलियन. दोन आणि एक विकेट त्याच्या नावावर. इथे टाकलेला हा चेंडू. सुंदर असा फटका. तिथे क्षेत्ररक्षक रनआउटची संधी. वाचलाय. एक धाव. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 16 या धावफलकावर. 16 रन ऑन द बोर्ड. टॉस साठी रिपोर्टिंग करा टीम पप्पू 11 धसई आणि त्यांच्या विरोधामध्ये त्रिशा 11 गावदेवी शेंद्रून. दोन्ही टीमचे कर्णधार नरेश आणि सूरज. आपण टॉस साठी चला. टॉस जो मात्र केला जाईल. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल अडव्या बॅटनं. चांगला फटका जो मात्र खेळला. गॅप मधून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. किशोर मेजर यांच्या बॅटमधून हा चौकार. इथे पाहायला मिळालं. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 20. फलंदाज बाद आहेत आतापर्यंत 4. बिग हिट करण्याचा प्रयत्न. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. रॉकी सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. स्क्वेअर लेग पंच रवी सर. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये धर्मेंद्र वर्मा सर आपल्याला पाहायला मिळतील. 21 धावा धावफलकावर. 4 बाद 21. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. इथे देखील सुंदर असा फटका. गॅप मधून चेंडू सीमा पार. लाईनमनच्या भूमिकेमध्ये मुस्तफा. चौकार. धावफलकावर धावसंख्या 25. 4 बाद 25. क्रिक लाईव्ह या विभागामध्ये भरपूर दिवस काम करणारं नाव काशीनाथ गायकवाड.
यांची ओळख भरपूर मोठी आहे. ते या क्रीडा स्पर्धेचा ऑनलाईन आनंद घेतात. त्यांचंही सहर्ष स्वागत. चेंडू जाईल आता सीमारेषेच्या बाहेर. काशीनाथ यांचं स्वागत केलं दमदार चौकाराने. धावफलक थांबला होता. किशोर परटोले मेजर यांच्या बॅटमधून 2 चौकार आले आणि आता विजय हरड यांच्या बॅटमधून चौकार येताना पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या धावफलकावर गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर इथे टाकलेला बॉल. सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळेल. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा या बॉलवर मिळतील. तिसऱ्याही धावेचा आता प्रयत्न झालाय का आणि इथे रन आउट. फलंदाज विजय हरड बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा फटका आणि लांब देखील जाईल. किशोर यांच्या बॅटमधून आलाय सिक्सर षटकार. सर्वच खेळाडूंसाठी आता चहाची व्यवस्था आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं रवी शेट आणि टीम. उद्या APL इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण खराब. 1 धाव. दुसरीचा केलाय प्रयत्न आणि तिथे रन आउट च्या रूपात फलंदाज बाद. वाईट +1. 2 धावा येतील. फलंदाज देखील बाद. आता मयूर परटोले. 11 बॉल 22 धावा. किशोर मेजर चांगलं क्रिकेट खेळला त्याच्या टीमसाठी. पहिल्या 4-5 बॉलवर खूप स्ट्रगल केले त्याने, परंतु आलेले 2 चौकार आणि 1 षटकार त्याचा स्ट्राईक रेट 200 वर घेऊन गेला. मोठ्या खेळाडूची हीच निशाणी असते. बडे मॅच का बडा खिलाडी. रामचा बॉल बॅक टू बॉल फटका सजवला. डॉट बॉल. निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. 2 बॉलचा अजूनही खेळ बाकी. चला टॉस साठी चला. दोन्ही टीमचे कर्णधार शेंद्रून आणि धसई यानंतरची लढत. फुल टॉस. चेंडू हवेत. कॅच ड्रॉप. क्षेत्ररक्षक येतील. 1 सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. नॉन स्ट्रायकर इनवर फलंदाज आहेत मयूर. त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. ज्यावेळेस मेजरने 1 धाव घेतली त्यावेळेस 2 धावा त्याने धावून कंप्लीट केल्यात. संघाची धावसंख्या 41. 6 बाद. धावफलक बनलाय मैदानाच्या आतमध्ये. आयगाव देवी स्पोर्ट क्लब अंबरजे या टीमसाठी. 13 बॉल 24 या धावसंख्येवर खेळतो. कामगिरी कशी होती ते पाहायचं आपल्याला. बिग हिट फटका दमदार. 1 टप्पा खात. चेंडू सीमा पार. येतोय दर्जेदार चौकार.
दसईचा कॅप्टन जर 1 मिनिटामध्ये आला नाही तर 2 बॉलची पेनल्टी. आयोजक कमिटीच्या वतीनं 7 वेळा आपण सांगितलं टीम दसई. आलेत. चला टॉस करू आपण. कमलाकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक जी मात्र केली जाते. सूरज आणि नरेश. चला डीजे आतापासून बंद राहील. उद्या बरोबर 9 वाजता उपस्थित राहायचं डीजे. चला टॉस आपण करतो. चार आणि शेवटची लढत 3. हा 4 षटकांचा सामना. टॉस इथे जिंकलाय तो शेंद्रून संघाने. नरेश भाऊ निर्णय बॅटिंग करण्याचा. ओके, क्षेत्ररक्षण असेल दसईचं. धन्यवाद. मॅचला सुरुवात आणि समालोचन कक्षात पुन्हा एकदा जोडले जातील सोमनाथ खाडे सर. चला बॅट्समन पाठवा. फलंदाज मैदानात पाठवून द्या. थँक्यू सो मच निखिलजी, आपलं मनापासून आभार. मैदानावरती या ठिकाणी सामना सुरू होतोय. अणसाई माता असनोली हा संघ मैदानावरती बॅटिंग करेल. 24 बॉल आणि 46 धावांचं लक्ष त्यांच्या समोर. अणसाई माता असनोली आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी अंबरजे या 2 संघांच्या दरम्यान द्वितीय फेरीचा सामना या ठिकाणी सादर होत असताना 46 धावा बनवायच्या आहेत. सलामीवीरांची जोडी बाळा दिनकर आणि मयूर दिनकर हे 2 फलंदाज मैदानावरती स्टार्ट करतील. स्ट्राईकवरती बॅट्समन तयार. मयूर दिनकर जिम्मेदारीपूर्वक पारी त्याला खेळावी लागेल. स्ट्राईकवरती तयार. गोलंदाज गणेशचा पहिलाच बॉल अतिशय दर्जेदार. फुलर लेनचा हा चेंडू बॅट फिरवत असताना निश्चितच मयूर पाहायला मिळाला, मात्र बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नव्हता. निर्धाव पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात या ठिकाणी केली आहे गणेशनं. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. इथे सुद्धा चांगला चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही. चांगलं नियंत्रण. मॅन विथ गोल्डन आर्म. बॅटिंग चांगली करतोय, त्याचबरोबर संघासाठी उत्कृष्ट गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळाली. 2 डॉट. तिसरा बॉल आडव्या बॅटनं कडवा प्रहार. मयूर दिनकरच्या बॅटमधनं चेंडू सीमा पार. अस्नोली टीमसाठी आलेला हा सदाबहार दमदार चौकार. चांगला फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बॉडी लाईन आलेला हा चेंडू आणि आडव्या बॅटनं चांगल्या पद्धतीनं चेंडूला पाठवलं 4 धावांसाठी.
मयूर दिनकर इथे स्लॉक स्वीपचा अंदाज. लाऊड अपील, मोठ्यानं अपील करतायत, पंचांकडे दाद मागतायत. हाऊ इज दॅट? पंच म्हणाले नॉट आउट. चांगला चेंडू, टप्प्यावरती चांगलं नियंत्रण. एक चौकाराचा अपवाद जर वगळला तर सुरुवात गणेश परटोलेनं सुंदर केली आहे. लेफ्ट हँडेड खेळाडू आहे, अष्टपैलू. आई गावदेवी अंबर्जे या संघासाठी भरपूर चांगला खेळ अष्टपैलू प्रात्यक्षिकच्या माध्यमातून त्यानं दाखवलाय. इथे ओव्हर पिच ऑन साईडला खेळतायत, अलॉंग द कार्पेट. सीमारेषेच्या जवळ फिल्डर त्या ठिकाणी पकडतील, फेकतील. सिंगल एकच मिळेल. एक धाबेच्या मदतीनं धावफलकाला पुढे सरकवतायत. स्कोरबोर्ड एकंदरीत बिनबाद 5. 4 षटकांचा सामना. 19 बॉल आणि 41 धावांचं लक्ष इथून पार करावं लागेल. मोठा पाठलाग, मोठ्या धावा चेस करायच्या आहेत. 19 बॉल आणि निश्चितच बनवाव्या लागतील. 41 आणि इथे विकेट मिळाली आहे मोठी. फलंदाज माघारी परतत असताना LBW चा शिकार. बॅट्समन बाळा आउट. ऑनफिल्डचा जो डिसिजन आहे तो या ठिकाणी आपल्याला ग्राह्य धरावा लागेल, कारण एजसाठी कुठल्याही प्रकारची सुविधा या ठिकाणी आपल्याकडे नाही आहे. या अनुषंगाने इथे फलंदाज पंच ऑनफिल्ड डिसिजन काय होता? नॉट आउट होता. ओके. षटक क्रमांक या ठिकाणी 2. पहिलाच बॉल अगदी आपण पाहताय यष्टा सोडून बाहेर. वाईड बॉल. अवांतरची धाव येते धावफलकावर 6. अजूनही आपण पाहिलं तर 18 बॉल आणि 40 ची गरज. राज कडव गोलंदाजी मार्कवरती. बाळा दिनकर आणि मयूर दिनकर ही सलामीची जोडी. दोघांना इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. स्ट्राईकवरती फलंदाज मयूर. इथे फुलटोच फटका खेचलाय. उंची गाठली, लांबी नाही. सीमारेषेच्या जवळ झेल या ठिकाणी सुटलाय. झेल सुटलाय. मॅच सुटली की काय असा प्रश्न विचारला जाईल. मेजर किशोर परटोले त्या ठिकाणी सीमारेषेच्या जवळ. संघाचा तारणहार, बॅकबोन, संघाचा आधारस्तंभ, संघाचा निश्चितच भीष्म पितामह. इथे आपण पाहतोय तर हा झेल त्यानं सोडलाय आणि निश्चित मिळालेलं जीवनदान. मयूर दिनकर सारख्या फलंदाजाला अशा पद्धतीने जीवनदान जर मिळालं तर मॅच मध्ये विध्वंस माजवण्याची ताकद तो ठेवतोय. 2 धावा आल्या. सिंगल आली. एकच धावेवरती इथे विश्वास दाखवत असताना आत्मविश्वास बाळानं स्वतःवरती दाखवलाय. स्ट्राईक वरती तो सज्ज होतोय. उजव्या हाताचा बॅटर. पाहिलं जाईल, चेक करतायत. अंपायर डिसिजन, यस इट इज वाईड बॉल. अवांतरची धाव. रवी सर आमच्याकडे वळतायत. एका धावेच्या मदतीनं स्कोरबोर्ड पुढे सरकेल. ते 1 धावेच्या मदतीनं जाऊन पोहोचेल 8 वरती. 8 ऑन बोर्ड. बिनबाद 8 धावा. चांगलं समीकरण इथून अजून पाहायला मिळतं. 17 चेंडू आणि 38चं लक्ष पार करायचंय. 17 बॉल 38 धावा बनवाव्या लागतील. बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंड वरती बाळा. गोलंदाज गोलंदाजी करतोय राज. षटक क्रमांक 2. ओव्हर नंबर 2. गोलंदाज राज. स्ट्राईक वरती बाळा. कशा पद्धतीने इथून बॅटल तुम्ही पाहू शकाल. नेक्स्ट बॉल.
इथे हा सुद्धा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. 30 यार्ड मध्ये कव्हरचा फिल्डर येतोय, अडवतोय. सिंगल, एकच धाव. एकापेक्षा जास्त काहीच नसेल. स्कोरबोर्ड पुढे जातोय 9 वरती. नऊ धावा धावफलकावर बिनबाद. 16 बॉल आणि 37 ची गरज. स्ट्राईक रोटेट झाली आहे. मयूर आलाय स्ट्राईक वर. इथे बॅट फिरवली. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क होऊ दिला जात नाही. टप्प्यावरती जर आपण पाहिलं तर चांगलं नियंत्रण, गतीवरती नियंत्रण. सरळ विकेट किपरच्या हातात जाऊन थांबलेला हा डॉट. ओव्हर नंबर 2, षटक क्रमांक 2 मध्ये आपण या ठिकाणी गोलंदाजी पाहताय. राजवरती विश्वास दाखवलाय राज कडव. तो विश्वास त्यानं सार्थ ठरवलाय. इथे जागेवरनं टोलावलाय मयूर दिनकर मैदानावरती. सीमारेषेच्या जवळ एलिव्हेशन मिळालं नाही आणि एक अप्रतिम झेल या ठिकाणी टिपत असताना मयूर दिनकरला मैदान सोडावं लागेल. ऑन स्क्रीन ज्या वेळेला झेल टिपला त्यावेळेला स्क्रीनवरती तिसरे पंच आपले कंट्रोल रूम मध्येच आहेत. ते पाहत होते मयूर आणि त्यांनी डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवलाय. धर्मेंद्र वर्मा सरांचा इशारा. अगदी सेफली हा झेल टिपलाय. फलंदाज मयूर दिनकर. विश्वास स्वतःवरती सुद्धा इथे ठेवायला तो तयार नाही. नक्की काय घडलं? परफेक्ट मिडल झालेला फटका. सीमारेषेची जी लांबी आहे ती कदाचित थोडासा अंदाज चुकला असावा. या अनुषंगानं मयूरनं इथे मैदान त्याला सोडावं लागेल. फलंदाज बाद. एक झेल सोडला होता, मात्र हा झेल जो टिपलाय ना किशोर परटोले मेजर त्या ठिकाणी आणि त्यानंतर केलेलं सेलिब्रेशन जर तुम्ही पाहत असाल तर खऱ्या अर्थानं हम होंगे कामयाब अशा पद्धतीचा नारा या ठिकाणी दिलाय मेजर किशोर परटोले यांनी. बॅटिंग करत असताना पूर्वार्धात तुम्ही पाहिलं जबरदस्त कामगिरी पार पाडली. फलंदाजी सुपअप केली. संघासाठी एक सन्मानजनक धावसंख्या उभी केली. अनसाई माता अस्नोली सारखा मातब्बर संघ मैदानाच्या आतमध्ये विरोधात असताना साकेत दादा झुंजारराव यांचं क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. साकेत भाई झुंजारराव, आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत, सुस्वागतम. या आपण मंचावरती. शुभ स्वागत. इथे पुढे सरसावत ऑन साइडला टोला. फिल्डर सीमारेषेच्या जवळ. इथे सुद्धा आपण पाहताय घातपात अपघात. अस्नोली टीम साठी स्वप्न पडले की काय अशा पद्धतीनं हा चांगला झेल. फलंदाज फेल. बॅट्समन आउट. चांगला झेल. अप्रतिम क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती. गणेश खऱ्या अर्थानं संघासाठी विघ्नहर्ता म्हणून धावून येत असताना पाहायला मिळतोय. किशोर परटोलेनं एक झेल टिपला. सीमारेषेवरती मयूर दिनकरला मैदानाच्या बाहेर पाठवलं. त्यानंतर इथे गणेश परटोलेनं टिपलेला झेल आणि फलंदाज प्रशांत दिनकरला मैदान सोडावं लागलं. चांगली मॅच मैदानावरती जर तुम्ही पाहत असाल तर मॅच कंट्रोल करण्याचं काम पार पाडतोय राज कडव. 5 चेंडू ज्यानं फेकले, 4 धावा खर्च केल्या, 2 विकेट ज्यानं मिळवल्यात. चला स्पीडअप करा, घाई करा. स्कोरबोर्ड वरती 9 धावा या षटकातील. अजूनही एक बॉल शिल्लक, एक चेंडू शिल्लक. 13 बॉल आणि 37 ची गरज. 13 चेंडू 37 धावा इथे बनवाव्या लागतील. अजूनही सामना आपण पाहताय तर दोन्ही संघाच्या बाजूने झुकू शकतो. 2-3 मोठे फटके आले. अनसाई माता अस्नोली मॅच मध्ये येईल. पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्राईक वरती बॅट्समन तयार. इथे पाहिलं जाईल, चेक करतायत. यस, इट इज वाईड बॉल. अवांतरची खून केली आहे. धाव फलकावरती ऍड केली जाईल. स्कोरबोर्ड पुढे सरकेल ते 10 वरती. 13 चेंडू आणि 36 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. 13 चेंडू 36 धावा. षटक क्रमांक 2. चांगली बॅटिंग इथं करावी लागेल. पुन्हा एकदा
एका धावेची बढत झाली. स्कोरबोर्ड झालं ते या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11. दोन षटकांची सांगता झाली. स्कोरबोर्ड वरती 11 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 11 ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 12 चेंडू 35 ची गरज. 12 चेंडू 35 धावा. इथे पहिलाच बॉल लेग कटरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही. निर्धाव चांगलं षटक. षटक क्रमांक 3. पहिला बॉल डॉट. 11-35. चांगली गोलंदाजी. फुलर लेनचा सातत्यानं मारा करत असताना स्लोवर 1. गती परिवर्तन चांगलं दर्जेदार आलेला डॉट. स्कोरबोर्ड वरती धावफलक स्थिरावले. सलगचा दुसरा डॉट. इथे सुद्धा मिस टायमिंग. सिंगल साठी धावतायत. इथे कंप्लीट केली जाईल का? ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव या ठिकाणी जरूर मिळेल. सिंगल एका धावेच्या मदतीनं स्कोरबोर्ड पुढे सरकलं जातं ते 12 वरती. 9 बॉल आणि 34 धावांचं लक्ष. 9 चेंडू 34 धावा. मैदानावरती बॅटिंग करत असताना अन्साई स्पोर्ट्स अस्नोली. मोठ्या फटक्यांची गरज. चौकार षटकार ठोकावे लागतील. बॅटिंग करत असताना बॅट्समन बाळा अजून मैदानात खेळतोय. साथ देण्यासाठी रुपेश मैदानात आलाय. या 2 फलंदाजांना मात्र इथून हा गड सर करायचा आहे. डॉट. 1 मोर डॉट. एक डॉट नंतर मॅच इथे टर्न होताना पाहायला मिळेल. एक डॉट नंतर मॅच इथे आपण पाहतोय तर जवळ जाताना पाहायला मिळेल अंबरजे टीमच्या. इथे सुद्धा लोअर फुलटोज. बॅट आणि चेंडू मध्ये कनेक्शन पाहिजे तसं मिळत नाही. निर्धाव. चांगली गोलंदाजी. जबरदस्त कामगिरी पार पाडत असताना सलगचे डॉट. सलगचे इथे आपण पाहताय तर आत्मविश्वासपूर्वक चेंडू पाहायला मिळत आहेत. गोलंदाज रुपेश. मिड ऑफला ड्राईव्ह केलं. फिल्डर आहे त्या ठिकाणी. अजून एक डॉट. षटकाचं विश्लेषण तुम्ही पाहताय. 0-0-1 0-0-0. फक्तशी एक धाव खर्च केली आणि मॅच मध्ये आपल्या संघासाठी जबरदस्त पुनरागमन करून देण्याचं काम त्याने केलंय. कामगिरी सुपर. कामगिरी दमदार. गोलंदाज बहारदार रुपेश. लास्ट 6 बॉल आणि 36 धावांचं लक्ष इथून पार करावं लागेल. 6 चेंडू 36 धावा मैदानात बनवल्या जातील का यासाठी प्रयत्नरत पाहायला मिळतील दोनही खेळाडू. 6 बॉल बनवाव्या लागतील 34. चला घाई करा. 6 चेंडू आणि आता 34 धावा. प्रत्येक बॉल वरती षटकार मारावा लागेल. इथे हा फटका मिस टायमिंग. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी दर्जेदार क्षेत्ररक्षण कुठल्याही प्रकारे मोठ्या फटक्यापासून इथे दूर ठेवले. 5 बॉल 33 ची गरज. सामना आपण पाहिला तर अन्साई माता अस्नोली या संघासाठी दूर दूर जात असताना इथे बॅट फिरवत आहेत. बॅट स्विंग प्रचंड फास्ट. कुठल्याही प्रकारे संपर्क नाही. डॉट. चांगली गोलंदाजी. इथे आलेला हा डॉट. षटक क्रमांक लास्ट. शेवटचा अंतिम निर्णायक. 33 धावा स्कोरबोर्ड वरती बनवायच्या आहेत. 13 बनल्यात. 33 जोडायच्या आहेत. इथे या बॅटला स्पर्श झाल्यानंतर गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावासाठी 1-1. धावांसाठी धाव. आता मात्र 3 बॉल आणि 33 ची गरज. 3 चेंडू 33 धावा मैदानात बनवल्या जातील का यासाठी फार मोठा होम हवन यज्ञ करावा लागेल. इथे ओव्हर पिच. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं फटका चांगला आहे. बाळा दिनकरचा क्लासिकल अंदाज या ठिकाणी पेश करत असताना हा चेंडू पाठवला सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
लास्ट ओव्हर शेवटच्या षटकातील चांगली कामगिरी पाहायला मिळतीये. इथे सुद्धा मिस टायमिंग झेलसाठी धावतायत. ड्रॉप होईल तोपर्यंत आपण पाहाल तर कुठल्याही प्रकारची धाव नाही. एक बॉल 29 धावेची गरज. एक चेंडू 29 धावा. शेवटचा हा अंतिम बॉल या रजनीमधील आणि शेवटच्या बॉलवरती कदाचित इथे एज लागली आणि सरळ चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. सामना जिंकलाय आई गावदेवी अंबरजे या टीमनं. मात्र मन जिंकली ती बॅटिंग करत असताना टीम मैदानावरती पाहायला मिळाली. अनसाई माता असनोली दोन्ही टीमचं मनापासून कौतुक आपण करूयात. या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट इट. ज्यानं बॅटिंग करत असताना तब्बल 28 धावा मैदानावरती सजवल्या. संघासाठी मोक्याच्या क्षणाला आला आणि खऱ्या अर्थानं एक जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. सामना जिंकलाय आई गावदेवी अंबरजे या टीमनं आणि टीमचा खेळाडू अर्थातच मॅन ऑफ द मॅच किशोर परटोले या खेळाडूला आपण देत आहोत. चला आपण या किशोर परटोलेला सामनावीराचा किताब या ठिकाणी वितरित केला जात आहे.